नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरतीमध्ये TCS कशा स्वरूपाचे गणित विचारत आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आतापर्यंत TCSने जे काही पेपर घेतले त्यामध्ये कशा स्वरूपाचे क्वेश्चन गणितावर विचारले जात आहेत याचीच इन्फॉर्मेशन आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना 100% याचा फायदा होईल। तर पहा मित्रांनो, वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। यापूर्वी सुद्धा आपण TCS PYQ म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट पाहू शकता आणि मॅथ रिजनिंगची चांगली प्रकारे तुम्ही तयारी करू शकता। पहा, पहिला प्रश्न आहे 1,60,000वर 2 वर्षासाठी वार्षिक चक्रवाढ व्याज दर 10% दराने अर्ध वार्षिक पद्धतीने गणना केल्यास किती रक्कम मिळेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पहा मित्रांनो, आपल्याला मुद्दल काय दिलेलं आहे 1,60,000 आहे, 2 वर्षाचा आपल्याला कालावधी दिलेला आहे आणि दर काय दिले, व्याजाचा दर आहे या ठिकाणी 10%। परंतु या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं, अर्धवार्षिक व्याजदर। अर्धवार्षिक या शब्दामुळे हे गणित संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी थोडंसं कठीण केलेलं दिसतं आपल्याला। या ठिकाणी अर्धवार्षिक म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्धवार्षिक या शब्दाचा अर्थ जर कळाला तर आणि तरच या ठिकाणी याचा आन्सर येऊ शकतं, अन्यथा मित्रांनो याचा आन्सर येऊ शकत नाही। पहा, अर्धवार्षिक याचा अर्थ काय होतो। पहा मित्रांनो, संपूर्ण 2 वर्षे दिलेले आहेत। आता अर्धवार्षिक याचा अर्थ होतो मित्रांनो, 1 वर्ष होतं 12 महिन्याचं, 12 महिन्याचं 1 वर्ष होतं। याचाच अर्थ 6 महिन्याचे आपल्याला 2 वर्षासाठी आपल्याला पहा, पहिले 6 महिने, हे 6 महिने झाले 1 वर्ष, तिसरे 6 आणि चौथे 6 म्हणजे हे झालं 2 वर्षे। म्हणजे 6चे आपल्याला किती 4 टप्पे या ठिकाणी करावे लागणार आहेत। 6चे 4 टप्पे करायचे म्हणजे वार्षिक दर आहे 10%, म्हणजे 6 महिन्याचा वार्षिक दर येणार 5%। ह्या 2 गोष्टी तुम्हाला समजणं सर्वप्रथम गरजेचं आहे, कारण की या प्रश्नामध्ये अर्धवार्षिक म्हणलेले आहे, त्यामुळे ही जे काही मध्ये तुम्हाला दिसत आहे 2 वर्षे त्याचे तुम्हाला फोड करायचे, 10% दिले याची सुद्धा तुम्हाला फोड करायचे। मग याची फोड केल्याच्या नंतर 2 वर्षाचे झाले 6 महिन्याचे 4 टप्पे आणि वार्षिक दर आपला 10%, याचा अर्थ 6 महिन्याचा वार्षिक दर किती, 6 महिन्याचा दर किती असणार 5%। हे तुम्हाला 2 गोष्टी जर समजल्या तर आणि तरच तुम्ही याचा आन्सर देऊ शकता। ठीक आहे, आता व्हिडिओ स्टॉप करून मित्रांनो तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकता। पहा, आता व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असेल तर पहा, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे हा क्वेश्चन कशा स्वरूपामध्ये सॉल्व करायचा। पहा, आता 1 मिनिट, आता ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितल्या मी, अर्धवार्षिक याचा अर्थ काय होतो। ठीक आहे, तर पहा आता, ठीक आहे, आता पहा मित्रांनो, आपल्याला काय दिले 1,60,000, 1,60,000 ही आपली काय मुद्दल आहे, ही काय मित्रांनो आपली मुद्दल आहे। मग मला सांगा, या मुद्दलवर आपल्याला काय म्हणते ते की वार्षिक दर किती आहे 10%, म्हणजे आपला अर्धवार्षिक दर किती असणार 5%चा, म्हणजे 4 वेळेस आपल्याला 5% करावे लागतील। पहा, हे पहिल्या वर्षाचे 5% झाले, त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या वर्षाचे सुद्धा या ठिकाणी हे 5% झाले। आता हे झाले मित्रांनो तिसरं वर्ष, तिसऱ्या वर्षाचे सुद्धा हे झाले 5% आणि हे झालं मित्रांनो 4 वर्षे, 4 वर्षाचे झाले 5%। पहा, 6 महिन्याचे आपण 4 टप्पे पाडले म्हणजे या ठिकाणी किती झाले मित्रांनो 2 वर्ष झालं, कारण की पहा हे 1 वर्ष आणि हे 1 वर्ष किती 2 वर्ष झाली। ठीक आहे, आता पहा हे 1 वर्ष 1 वर्ष 2 वर्ष झाले, म्हणजे आपलं या ठिकाणी पहा अर्धवार्षिक म्हणून 5% आपण या ठिकाणी केलेले आहे। आता मित्रांनो पहा, या ठिकाणी 100 वरचे 2 शून्य कॅन्सल करा, इथं सुद्धा 2 शून्य कॅन्सल होणार, या 100 वरचे 2 शून्य कॅन्सल करा, या ठिकाणी सुद्धा याचे 2 शून्य कॅन्सल होणार। आता मित्रांनो पहा, या ठिकाणी जे काही आपल्याला राहिलं 16 आणि त्याच्यानंतर 105 105। आता हे जे मित्रांनो शेवटचे आपल्याला 105 भागाकारामध्ये 100 दिलेले, त्याच्यानंतर 105 भागाकारामध्ये 100 दिले, याला आपण 5 भाग देऊयात। पहा, 5 1 5, 5 2 10, 5 1 5, परत 5 1 5, 5 2 10, हा शून्य जशाच तसा, परत मित्रांनो 5 1 5, 5 2 10 आणि 5 1 5, 5 2 10। आता मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला काय 2 गुणाकारामध्ये 2, या ठिकाणी जे आपल्याला 20 दिसत आहे याला सुद्धा आपण परत 5ने भाग देऊ शकतो। पहा, वरती 21 21 आला आणि या ठिकाणी परत हे 5 राहिलं। आता 105ला आपण परत 5ने भाग देऊयात, 5 1 5, 5 2 10, 5 1 5, परत 5 चौक 20, 5 चौक 20, इथं सुद्धा 5ने भाग दिला, झाला 21चा भाग गेला, इथं सुद्धा 5 चौक 20, म्हणजे मित्रांनो 4 गुणाकारामध्ये 4 जर केला तर ते येते मित्रांनो 16, म्हणजे या ठिकाणी हा 16 कटला, हा 16 कटला। आता राहिला मित्रांनो 21 गुणाकारामध्ये 21, गुणाकारामध्ये 21 आणि गुणाकारामध्ये 21, 4 वेळेस जर आपण 21 21चा जर गुणाकार जर केला तर मित्रांनो तो आपला गुणाकार येतो 1,00,000। पहा, 4 वेळेस 21 गुणाकारामध्ये 21 करा, तुमचा गुणाकार येणार 1,94,000, 1,94,481, 481 हा आपला गुणाकार येणार। ही झाली मित्रांनो मग आपली रास, ही काय झाली मित्रांनो आपली रास झाली। आता मित्रांनो हे गणित तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं अवघड वाटत असेल,
परंतु मित्रांनो हेच गणित TCS या ठिकाणी विचारलं आणि तुम्हाला माहिती आहे TCSची काठिण्य पातळी जास्त आहे, त्यामुळे TCS असा पहिल्यासारखे क्वेश्चन आपल्याला गणितामध्ये विचारणार नाही, हे लक्षात ठेवा. अवघड जरी वाटत असलं तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला सराव करणं खूप आणि खूप गरजेचं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनेच या ठिकाणी सांगत आहे. नाहीतर मित्रांनो याला 2 पेज जरी सोडवलं तरी सुद्धा याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर निघू शकत नाही, लक्षात ठेवा. तरी सुद्धा मी शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु TCS मित्रांनो क्वेश्चन विचारतं काठिण्य पातळी मात्र जास्त असते, हे आपल्याला या ठिकाणी ग्राह्य धरावं लागेल. कारण की मित्रांनो तुम्हाला 25 क्वेश्चन विचारले जात आहेत. या 25 क्वेश्चनमध्ये फक्त 10च क्वेश्चन आहेत की जे ऑफलाईन पद्धतीवर आधारित आहेत आणि 15 क्वेश्चन मित्रांनो अशी काठिण्य पातळी. तर या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण क्वेश्चन काठिण्य पातळीचे घेतलेत, कारण की सोपे क्वेश्चन कोणी सोडू शकतं, परंतु अवघड क्वेश्चन जर सोडवले तरच आपल्याला मेरिटमध्ये या ठिकाणी चान्स मिळू शकतो. त्यामुळे हाय लेवलचे संपूर्ण क्वेश्चन आजचे हाय लेवलचे आहेत, हे मी तुम्हाला पहिलेच सांगतो. ठीक आहे. मग ही झाली मित्रांनो आपली रास झाल्याच्या नंतर मित्रांनो त्यामधून जर आपण मुद्दल मायनस केली, रासमधून आपण मुद्दल मायनस केल्याच्या नंतर आपल्याला व्याज या ठिकाणी मिळणार आहे. मग पहा मित्रांनो, आता एकामधून 0 गेला 1 राहिला, 8 मधून 0 गेला 8 राहिला, 4 मधून 0 गेला 4 राहिला, 4 मधून 0 गेला 4 राहिला आणि 9 मधून 6 गेला 3 राहिला, एकामधून 1 गेला 0 राहिला, म्हणजे 34,481 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. 34,081 ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो TCS क्वेश्चन विचारत आहे. पुढचे संपूर्ण क्वेश्चन व्हिडिओ पहा मित्रांनो. संपूर्ण जे काही क्वेश्चन आहेत संपूर्ण काठिण्य पातळी मी जास्त घेतलेली आहे, जेणेकरून TCS आपल्याला सोपे क्वेश्चन विचारत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले असतील त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल. पुढचा प्रश्न पाहता. 2 नंबरचा प्रश्न सुद्धा कशा स्वरूपाचा आहे. 2 नंबरचा प्रश्न सुद्धा पहा मित्रांनो मिश्रणावर आधारित असलेला प्रश्न आहे. सरळ ऑफलाईन सारखं विचारत नाही. पहा या ठिकाणी काय म्हणले, काजूची किंमत प्रति किलो 1,000 रुपये आहे, तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये. जर काजू आणि पिस्त यांचे मिश्रण जर विकले तर 1,050 रुपये किलोला विकते, तर त्यामध्ये पिस्त्याची आणि काजूचे असलेले प्रमाण किती. अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. हा प्रश्न सॉल्व्ह करायचा कसा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो, काजू आणि पिस्ता पहा. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, इथे या ठिकाणी लिहा काजू, या ठिकाणी लिहा पिस्ता, या ठिकाणी झाला मित्रांनो आपला पिस्ता. मग सर्वप्रथम काय म्हणते पहा, काजू आणि पिस्ता. काजूची किंमत प्रति किलो किती आहे, 1000 रुपये. लिहून घ्या खाली 1000 रुपये. पिस्त्याची किंमत किती आहे मित्रांनो, 1200 रुपये. पिस्त्याची किंमत किती दिली आपल्याला या ठिकाणी, 1200 रुपये. आणि दोघांची मिळून किंमत किती दिली, 1050 रुपये. दोघांची मिळून किंमत दिली 1050 रुपये. मग याचा मित्रांनो आपल्याला सरळ तिरपा गुणाकार करायचा. याचा तिरपा आपली तिरपच मायनस करायचे. पहा आता 1000 मधून 1050 गेले तर आपले किती उरतात मित्रांनो, 50 उरतात. आता या 1200 मधून आपल्याला 1050 रुपये मायनस करायचे. 1200 मधून आपल्याला 1050 रुपये या ठिकाणी आपल्याला 1200 मधून 1050 मायनस जर केले तर आपल्याला किती उरतात मित्रांनो, 150 रुपये उरतात. किती उरतात, 150. आता 150 उरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं पहा, हा एक 0 कॅन्सल झाला, हा एक 0 कॅन्सल झाला, म्हणजे पिस्त्याचं प्रमाण आहे 5 आणि काजूचं प्रमाण आहे मित्रांनो 15. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 15ला आणि 5ला एका संख्येने भाग जातो, 5ने भाग देऊयात. 5 1 5, 5 3 झालं 15. म्हणजेच काजूचं प्रमाण आहे 3, पिस्त्याचं प्रमाण आहे 1. ठीक आहे. मग परंतु आपल्याला गणितामध्ये काय विचारलं, म्हणजे 3 आपलं या ठिकाणी उत्तर आलं. परंतु या ठिकाणी गणितामध्ये फिरून गणित विचारलं पहा. मग आपण काय करतो, 3 आला पहिलं ऑप्शन लिहितो, परंतु या ठिकाणी पहिलं ऑप्शन जर लिहिलं उत्तर येऊन सुद्धा आपला मार्क या ठिकाणी जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी यांनी काय विचारलं पहा, तर त्या मिश्रणामध्ये पिस्ता, अगोदर पिस्ता दिले, पिस्ताचं आणि काजूचं प्रमाण किती. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम पिस्त्याचं प्रमाण घ्यायचं, पिस्त्याचं प्रमाण, आणि नंतर आपल्याला घ्यायचं काजूचं प्रमाण, नंतर घ्यायचं आपल्याला काजूचं प्रमाण. आणि इथं आपल्याला प्रमाण कोणतं निघलं, काजूचं आणि पिस्त्याचं निघले. याचाच अर्थ याची आलटापलट करायला लागणार. म्हणजे पिस्त्याचं प्रमाण आहे 1 आणि काजूचं प्रमाण आहे मित्रांनो 3. म्हणजेच 1/3 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. 1/3 असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 1/3 ऑप्शन क्रमांक 2. पहा मित्रांनो या ठिकाणी म्हणजे TCS जाणून बुजून आपल्याला या ठिकाणी थोडंसं गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर पेपर दिले असतील तर तुम्हाला सुद्धा हे माहीत असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न सुद्धा यावर आधारित आहे. आता पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, या ठिकाणी याला सुद्धा थोडंसं झूम करतो. पुढचा प्रश्न संपूर्ण क्वेश्चन आहे, काठिण्य पातळी जास्त आहेत, त्यामुळे तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, 2 सारख्या आकाराचे भांडे आहेत, 2 सारख्याच आकाराचे भांडे आहेत. एकामध्ये दूध व पाण्याचे प्रमाण 3:1 आहे, तर दुसऱ्या भांड्यामध्ये दूध व पाणी यांचे प्रमाण 5:2 आहे. जर त्या दोन्ही भांड्याला आपण एकत्र मिळवले तर त्या मिश्रणामध्ये दूध व पाण्याचे गुणोत्तर किती असेल. अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले. प्रश्न मित्रांनो सोपा नाही आहे.
ठीक आहे, प्रश्न अवघड आहे, गोत्यात टाकणारा प्रश्न आहे. हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा पहा, लक्षात ठेवा. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहिलं भांडं, हे आपलं पहिलं भांडं आणि हे आपलं दुसरं भांडं, हे लक्षात ठेवा. पहिल्या भांड्यामध्ये काय म्हणले, पहिल्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी, दुधाचं प्रमाण किती आहे 3, पाण्याचं प्रमाण किती आहे 1, आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 2, पाण्याचं प्रमाण आहे नाही, दुधाचं प्रमाण आहे या ठिकाणी 3, या ठिकाणी दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 5, दुधाचं प्रमाण आहे 5 आणि पाण्याचं प्रमाण आहे 2. ही झाली मित्रांनो आपलं सर्वप्रथम मांडणी. आता काय म्हणते, दोन्ही मिश्रण एकत्र करायचे, दोन्ही मिश्रण एकत्र करायचे, याचा अर्थ या दोघांची बेरीज करा. म्हणजेच पहिल्या भांड्यामध्ये दूध आणि पाणी यांचं एकत्र प्रमाण झालं 4. ठीक आहे, किती झालं मित्रांनो 4. त्याच्यानंतर पहा दुसऱ्या भांड्यामध्ये 5 आणि 2 किती झाले मित्रांनो 7, म्हणजे याचं प्रमाण झालं 7. आता या दोघांचा आपल्याला काय काढायचा, लसावी काढायचा. लक्षात घ्या, या दोघांचा काय काढायचा, लसावी काढायचा. दोघांचा जर आपण लसावी जर काढला तर किती येतो, 28 येतो. किती येतो मित्रांनो, 28 येतो. आता यामध्ये 28 लिटर दोही मिळून पाणी आणि दूध मिळून 28 लिटर याच्यामध्ये आणि 28 लिटर याच्यामध्ये. मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे, मग या 28 पैकी पहिल्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आणि पहिल्यामध्ये दुधाचं प्रमाण किती. या 28 लिटरमध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा मिश्रण आहे 28 लिटर, त्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 5, पाण्याचं प्रमाण आहे 2. मग आपल्याला एकत्र करावे लागतील. आता एकत्र झाल्याच्या नंतर यांना वेगवेगळे करायचे. वेगळं करायचं म्हणजे काय करायचं, पहिल्या भांड्यामध्ये पहा 28 आहे. ठीक आहे, 28ला काय करूयात आपण, 3 आणि 1 झाला 4, 4 भाग देऊयात. 4 भाग दिल्याच्या नंतर किती जाणार मित्रांनो, 7चा भाग झाला. कितीचा जाणार, 7चा भाग झाला. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत, 7चा भाग झाला. मग 7चा भाग जे गेल्याच्या नंतर पहिल्या भांड्यामध्ये दूध किती आहे, दूध आहे 3 आणि पहिल्या भांड्यामध्ये पाणी किती आहे 1. मग पहिल्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आलं 21 आणि पाण्याचं प्रमाण आलं 7. म्हणजे पहिल्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण 21 आणि पाण्याचं प्रमाण आहे 7. ठीक आहे, आता दुसऱ्या सुद्धा भांड्यामध्ये 28 लिटरचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय करूयात, या 28ला, आता ह्या 28ला पहा, लक्षात ठेवा, या 28ला काय करायचं, दुसऱ्या भांड्यामधलं आपल्याला काढायचं दूध आणि पाणी किती. म्हणून 5 आणि 2 किती झाले मित्रांनो 7, म्हणून याला 7 भाग देऊयात. किती झालं मित्रांनो, 7 चोका 28. हे झालं मित्रांनो 4. 4 निघल्याच्या नंतर आता दुधाचं प्रमाण किती आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये आहे 5, पाण्याचं प्रमाण किती आहे 2, याला गुणाकार करून घ्या. मग म्हणजेच दुधाचं प्रमाण किती आलं मित्रांनो, 5 चोक 20 आणि पाण्याचं प्रमाण किती आलं, 4 2 8. म्हणजेच पहिल्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 21, पाण्याचं प्रमाण आहे 7, दुसऱ्या भांड्यामध्ये दुधाचं प्रमाण आहे 20, पाण्याचं प्रमाण आहे 8. आता यामध्ये काय म्हणते, हे दोन्ही मिश्रण एकत्र केल्याच्या नंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर काय असेल. मग यांना एकत्र करा. एकत्र करा म्हणजे याची बेरीज करा. बेरीज केल्याच्या नंतर पहा, याची बेरीज केल्याच्या नंतर बेरीज किती येणार, 20 आणि 21 झाला मित्रांनो 41, 7 आणि 7 14, 14 आणि 1 15, म्हणजे 41 जसे 15. ऑप्शन कितीमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. काठिण्य पातळी थोडीशी जास्त असेल, परंतु मित्रांनो नक्की हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. जर नसेल समजला तर मित्रांनो परत एकदा रिपीट हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, थोडीशी काठिण्य पातळी या ठिकाणी जास्त आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. 4 नंबरचा प्रश्न. हा सुद्धा प्रश्न तशाच स्वरूपामध्ये आहे. यामध्ये काय म्हणते पहा, ए आणि बी हे चांदी आणि तांब्याचे मिश्र धातू आहेत, जे अनुक्रमे 11-7 आणि 11-13 या प्रमाणात धातूचे मिश्रण करून तयार केले जातात. या मिश्रणाच्या समान प्रमाणामध्ये वितळून तिसरा मिश्र धातू सी तयार केला असेल तर यामध्ये धातू आणि यामध्ये सी मध्ये धातूमध्ये पहा चांदी आणि तांबे याचं गुणोत्तर किती असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचा आहे. मित्रांनो सेम टू सेम प्रश्न मागचं 3 नंबरचे जे काही गणित आहे त्यावर आधारित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला आशा आहे की तुम्ही सर्व या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्याल. आणि हा प्रश्न मित्रांनो TCSने ऑलरेडी विचारलेला प्रश्न आहे. मागचा जो काही प्रश्न होता तशाच स्वरूपात, काहीच बदल नाही. मागचा जो प्रश्न आहे तशाच स्वरूपामध्ये. त्यामुळे याचं उत्तर हे मी तुमच्याकडून अपेक्षित म्हणून या ठिकाणी याचं उत्तर मी तुम्हाला देणार नाही. सेम टू सेम मागच्या क्वेश्चन सारखा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता पुढचा प्रश्न पहा. 5 नंबरचा प्रश्न पहा. याचं उत्तर मात्र मी तुम्हाला सांगणार आहे. मागचा जो काही प्रश्न होता 4 नंबरचा, 3 नंबरचा जो प्रश्न आहे तशाच स्वरूपाचा, काही बदल नाही, सेम टू सेम आहे. त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यावर सोपवत आहे. तुम्ही सुद्धा स्वतः सोडवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न कराल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला येणार आहे. त्यामुळे तो क्वेश्चन मी तुमच्यासाठी सोडलेला आहे जेणेकरून तुमचा सुद्धा सराव व्हावा. पहा, ए हा बीच्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात, तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. आता मित्रांनो तुम्ही सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी मित्रांनो एक सूत्र तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते सूत्र आहे मित्रांनो n + 1 आणि भागाकारामध्ये n आणि या ठिकाणी m.
म्हणजे माणसे. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी या सूत्राचा वापर करून आपल्याला सोडायचं आहे. आता एन याचा अर्थ काय होतो मित्रांनो? एन याचा अर्थ होतो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकूण किती माणसं आहेत. आता किती आहेत मित्रांनो? 2 जण आहेत म्हणून इथं 2 लिहा. त्याच्यामध्ये +1 करायचं आहे, हे सूत्रामध्ये दिलेलं आहे. आणि एन म्हणजेच माणसं किती आहेत? 2. आणि गुणाकारामध्ये किती दिवसामध्ये हे काम पूर्ण करते? 18 दिवसामध्ये. ही मांडणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची. आता ही मांडणी झाली, या सूत्रामध्ये आपण हे टाकलं. टाकल्याच्या नंतर पहा 2 आणि 1 किती झाला मित्रांनो? 3 झाला. 3/2 गुणाकारामध्ये या ठिकाणी 18. मग 2 जर 18ला भाग जर दिला तर 2 बे 92 18. 9चा गेला. 9चा गेल्याच्या नंतर 9 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 9 त्रिक 27. 9 त्रिक किती? 27. 9 त्रिक 27. याचाच अर्थ येथे काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? एकटा येथे काम 27 दिवसामध्ये पूर्ण करेल. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, IMP क्वेश्चन आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ठीक आहे. मग याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. नक्की मित्रांनो हे संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील. तर अशा स्वरूपाचे क्वेश्चन मित्रांनो TCS समाज कल्याण भरतीमध्ये विचारत आहे. संपूर्ण व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे क्वेश्चन मित्रांनो TCSने वेगवेगळ्या परीक्षेला विचारत आहे. आणि TCSची काठीण्य पातळी जास्त असते, हे तुम्हाला सुद्धा मित्रांनो सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सोपे गणित घेऊन तुम्हाला या ठिकाणी सांगण्यापेक्षा थोडीशी काठीण्य पातळी जास्त, जसं की मित्रांनो जसा परीक्षेचा कल असेल तसं. पहा मित्रांनो, परीक्षेचा कल जर सोप्या क्वेश्चनवर जर असेल तर आपण सोपेच क्वेश्चन घेतले असते. परंतु जर परीक्षेचा कल अवघड क्वेश्चनवर असेल आणि आपण जर सोपे क्वेश्चन जर करत असू तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी टाइमपास आहे. आणि याचा अर्थ मित्रांनो विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिशाभूल करण्याची बिलकुल या ठिकाणी मित्रांनो अपेक्षा नाही आहे. कारण की यामध्ये क्वेश्चन मित्रांनो हार्ड विचारत आहे. आता काही विद्यार्थ्यांना वाटेल की क्वेश्चन अवघड आहेत आणि यामुळे या ठिकाणी डिप्रेशनमध्ये आम्ही जाऊ शकतो. असं नाही मित्रांनो, यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जास्ती अवघड नाहीत. सराव जर केला तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. TCS मात्र अशा स्वरूपाचे क्वेश्चन IBPS आणि TCS विचारतं. ठीक आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपली एक कमेंट आम्हाला स्फूर्ती आणि प्रेरणा देत असते. त्यामुळे मित्रांनो तुमची एक कमेंट नक्की मित्रांनो आमच्यासाठी एक प्रेरणादायी आणि चांगले व्हिडिओ बनण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे तुमचं म्हणजे आमचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुमची जे काही कमेंट असते ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची म्हणजे अनमोल असते. त्यामुळे एक कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन जर तुम्ही पेपर दिला असेल आणि TCS कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारत आहे, जर तुम्हाला काही क्वेश्चन जर मित्रांनो आठवत असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. मी नक्की त्यावर आधारित सुद्धा या ठिकाणी तशा स्वरूपाचे क्वेश्चन तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या जेवढ्या काही परीक्षा असतील त्यामध्ये TCS ज्या विभागाच्या पेपर घेणार आहे त्यामध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो प्लेलिस्ट आहे आपली TCS पॅटर्न म्हणून. यामध्ये बुद्धिमत्ता, गणित, मराठी हे संपूर्ण विषय तुम्हाला या ठिकाणी आपण दिलेत. यामध्ये जवळपास मित्रांनो 35 ते 36 व्हिडिओ आहेत. हे जर व्हिडिओ जर पाहिले तर 100% तुम्हाला मार्क वाढण्यासाठी तुमची त्याची मदत होणार आहे. या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.